लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. मंडळी नमस्कार. सुरुवातीला ना आपण जरा मौन पाळूया. मौन आपल्यासाठी, आपल्या ह्या बोटासाठी. आता तुम्ही म्हणाल का? तर हे बोट आहे ना, दर 5 वर्षांनी शाई लावण्याचं काम केलं जातं या बोटाला. आणि मग हे बोट आपल्या मनामधील, आपल्या डोक्यामधील जो उमेदवार असेल त्याच्या समोरचं बटन दाबतो, कृती करतो, कार्य करतो आणि त्या उमेदवाराला विजय करण्याची महत्वाची भूमिका हे बोट बजावतं. मतदानाचा हक्कच दिला ना ह्या बोटाला. पण आपण ज्या व्यक्तीला मत देतो तो व्यक्ती निवडून आल्यावरती, सरकारमध्ये बसल्यावरती, मंत्रीपद घेतल्यावरती आपलं काम करतोय का? जनतेचं काम करतोय का? महाराष्ट्राच्या विकासाबद्दल काय भूमिका मांडतोय का? हे प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय भूमिकेकडे बघितलं, महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीकडे बघितलं की आपोआप सामान्य माणसाच्या मनामध्ये येऊ लागले. म्हणून म्हटलं बोटासाठी जरा आणि आपल्यासाठी मौन पाळूया. कारण लोकांनी लोकांसाठी जे लोकसेवक निवडून दिले, आता काही जणांना लोकसेवक ह्या नावाबद्दल, या वाक्याबद्दल थोडं खटकेल. आमदारांना, मंत्र्यांना लोकसेवक असं, जनसेवक वगैरे का म्हटलं जातं, पण व्याख्याच तशी आहे ना. नागरिकशास्त्रामध्ये आपण शिकलोय की लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आणि आपण ह्या लोकशाही असलेल्या देशामध्ये राहतो. आपलं हे राज्य, महाराष्ट्र राज्य चालावं, लोकशाही प्रमाणे चालावं, म्हणून तर आपण आपल्या सेवेसाठी, आपल्या कामासाठी, जनतेच्या सेवेसाठी हे आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे निवडून देतो, लोकप्रतिनिधी निवडून देतो. मग तेच लोकप्रतिनिधी आपलं काम करतायत का? महाराष्ट्राच्या विकासाबद्दल काही भूमिका घेतायत का? याबद्दल देखील आपण मत व्यक्त करणं अत्यंत गरजेचं. नुकतंच पावसाळी अधिवेशन संपन्न झालं. अक्षरशः महाराष्ट्राच्या संस्कृतीची, महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतपणाची लक्षणं ह्या अधिवेशनामध्ये वेशीला टांगली गेली. अधिवेशनाच्या पायरीपासून सुरू होणारं आंदोलन थेट अधिवेशनामध्ये पार पडलं जातं. अधिवेशनाच्या पायरीवर बसून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना डिवचण्याचं काम करतात. ओंबट स्वाहा असेल, कोंबडी चोर असेल, मंगळसूत्र चोर असेल, अशा प्रकारच्या खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी केली जाते. आणि तेच प्रकार, त्याचेच पडसाद हे सत्ताधाऱ्यांकडून विधानसभेमध्ये उमटल्याचं पाहायला मिळतं. आरोप प्रत्यारोप होतो, आरडाओरड होतो आणि विधानसभा तहकूब केली जाते. विषय मागे राहतात, नको ते विषय पुढे जातात. मग पुन्हा एकदा बाहेर येऊन माध्यमांसमोर ती भडास काढली जाते. येता जाता पुन्हा त्या परिसरामध्ये आमदार, खासदार एखादा, आमदार किंवा मंत्री एखादा दिसला की त्याला पुढे जात असताना मागणंच चिडवलं जातं आणि मग भांडणं केली जातात. अक्षरशः मारामारी केली जाते. मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा. आणि हे संपूर्ण कधीही न पाहिलेलं महाराष्ट्राने पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाहिलेलं आहे की विधानसभा चालू असताना विधानसभा परिसरामध्ये 2 गटात मारामारी होते. सत्ताधारी असलेले मंत्री देखील काही मागे नाहीयेत. ह्याच विधानसभा कामकाजाच्या वेळेला सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. चड्डी बनियन गँग हे प्रामुख्याने समोर आलं. मंत्री महोदय आपल्या आलिशान घरामध्ये बसले, हातामध्ये सिगरेट आहे, बाजूला पैशांची बॅग आहे. एक मंत्री महोदय तर जेवण खराब दिलं म्हणून फ्री स्टाईल बॉक्सिंग करतायत, तोंडावरती पंच मारतायत. एका राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवला जातोय. आता कालचीच गोष्ट घ्या ना, माणिकराव कोकाटे, महाराष्ट्राचे कृषी मंत्री, विधान भवनामध्ये विधानसभा चालू असताना रम्मी खेळताना आढळले. विरोधकांनी टीका केली, पण आपण रम्मी खेळतच नव्हतो, मी जर रम्मी खेळत होतो हे सिद्ध झालं तर मी राजीनामा देईन, असं स्पष्टपणे मत त्यांनी व्यक्त केलं. की तर जाहिरात होती, मी जाहिरात बघत होतो, तो मोबाईल नवीन होता, मग मला ती जाहिरात स्किप करता आली नाही. अरे 40 सेकंद जाहिरात होती आणि 40 सेकंदात तुम्हाला ती स्किप करता कळली नाही आणि तुम्ही पत्ते हलवत होता आणि तुम्ही म्हणताय की मी ते करतच नव्हतो. बरं, हा एक प्रताप चालू असताना लगेच आपण दुसरं वक्तव्य करायचं की भिकारी शासन आहे, भिकारी शेतकरी नाही. काय तुम्हाला बोलायचंय काय? महाराष्ट्र सरकार भिकारी आहे?
असं वादग्रस्त वक्तव्य करतोय? तुम्ही मंत्री आहात, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय त्यांची सेवा करण्यासाठी, हे असले वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी नाही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया घेत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की चाललंय काय हेच सध्या कळत नाही, असे प्रताप मंत्री महोदयांकडून होत आहेत. बरं, हे कमी की काय, तर सध्या दुसरा मोठा विषय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाजतोय, तो विषय म्हणजे हनी ट्रॅपचा विषय. तब्बल 72 शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि आजी माजी मंत्री, आमदार, खासदार या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामध्ये 7 क्लास 1 अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी, 3 पोलीस आयुक्त, महसूल अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, आजी माजी मंत्री यांचा समावेश आहे. आणि नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता, हे देखील सातत्याने समोर येतंय. अक्षरशः म्हणजे सामना ह्या वृत्तपत्रामध्ये देखील त्याच्यावरती अग्रलेख लिहून आलाय, रम, रमी आणि रमणी हनी ट्रॅप महामंडळ. त्याच्यामध्ये थोडक्यात सारांश मी वाचतो की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये रंगेल आणि रगेल लोक आलेले आहेत. हे मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतायत. दुसरा मंत्री पैशांच्या बाग्यांचे प्रदर्शन करीत सिगारेट फुकतोय. तिसरा मंत्री आपल्या प्रियसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय. चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यामधून सुटण्यासाठी धडपड करतोय. 5वा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनी ट्रॅपच्या गुंत्यामध्ये फसलाय. रम, रमी, रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय. कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांना नाचवतायत. अशा प्रकारचा संपादकीय अग्रलेख सामनामधून लिहून आल्याचं पाहायला मिळतं. काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्न ह्या निमित्ताने वारंवार समोर येतोय. मंडळी, आज फार काही बोलण्यासारखं नाहीये, फक्त प्रश्न अनेक आहेत. प्रश्न हेच आहेत की आपण ज्यांना निवडून दिलंय ते आमदार, ते मंत्री असं काम का करतायत? महाराष्ट्राच्या विकासासाठी ते का धडपड करत नाहीयेत? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ह्या घटना का घडतायत? आणि देवेंद्र फडणवीस अजून शांत का आहेत? अजितदादा पवार एक कार्यक्षम असे उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादा पवार जे बोलतात ते करून दाखवतात. मात्र अजितदादा पवार त्यांच्याच मंत्र्यांबद्दल शांत का आहेत? माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल अजितदादा पवार का कोणती भूमिका घेत नाहीयेत? एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राने एक कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे. आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपणारे एकनाथ शिंदे म्हणून स्वतःला म्हणून घेतात. असं असताना चुकीला माफी नाही हे ज्यांचं ब्रीदवाक्य होतं, असे आनंद दिघे यांचा राजकीय वारसा चालवणारे एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांच्या चुकीवरती पांघरून का घालतायत, असे एक ना अनेक प्रश्न ह्या विषयामध्ये उपस्थित होत आहेत. जर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, मिळत असतील, तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये व्यक्त व्हा. हनी ट्रॅपचा विषय फार मोठा आहे. 72 अधिकारी कसे हनी ट्रॅप मध्ये अडकले गेले, हा हनी ट्रॅप कसा सुरू झाला, कोणती ती होमगार्ड महिला आहे, तिने कसं हनी ट्रॅपचं जाळं विणलं आणि तिने माध्यमांसमोर येत मुंडेंच्या सोबत, करुणा मुंडेंच्या सोबत माध्यमांसमोर येत अधिकाऱ्यांचा बुरखा फाडला. ह्याबद्दल सविस्तर व्हिडिओ लवकरच आपण तयार करणार आहोत. तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची. धन्यवाद.